आज आपण 1 किलो शंकरपाळी बनवणार आहोत। त्याच्यासाठी 1 वाटी मी पिठी साखर घेतली आहे, 1 वाटी तूप घेतलं आहे, 1 वाटी दूध आणि 1 वाटी पाणी। हे मिश्रण पूर्ण गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आणि मिक्स करायचं आहे। 1 वाटी पाणी, दूध आणि साखर आणि तूप आणि हा 1 किलो मैदा आहे। याला मी मस्त छानपैकी चाळून घेतलेलं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि जे मिश्रण आपण केलं होतं ते मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये। थंड झाल्यावरती ते आपण गरम करून घेतलं होतं, थंड झाल्यावरती मिक्स करायचं आहे आणि हळूहळू पूर्ण एकजीव होईपर्यंत छानपैकी मस्त असं मिक्स करून घेतलं की मग त्याला आपण मळून घेणार आहोत। आणि एकदाच टाकायचं नाही आहे, ते आपण थोडं थोडं टाकून भिजवून घ्यायचं आहे पीठ। आणि खूप छान असं मस्त एकजीव होईपर्यंत मऊ असा छानपैकी मस्त गोळा झाला आहे। याला आपण 10 मिनटासाठी ठेवणार आहोत झाकून आणि मग नंतर मस्त अशा जाड्या जाड्या लाट्या बनवणार आहोत आणि त्याला आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये कापून घेऊया कटरच्या किंवा चाकूच्या साहाय्याने। आणि असे मस्त आपल्याला त्याची ही थोडीशी हे जाडच ठेवायची आहे, कारण मग ते आपले छान असे जाड होतात। तुम्ही बघू शकता हे माझे मस्त छानपैकी असे कापून वगैरे झालेले आहेत। आता तेल पण गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण आता हे मस्त खुसखुशीत शंकरपाळे हे तळून घेऊया। तुम्ही बघू शकता किती मस्त आणि छान फुगलेले आहेत। हे बघू शकता तुम्ही, छान असा मस्त छान आवाज येत आहे आणि खूप टेस्टी आणि खूप छान लागतं आणि खूप खुसखुशीत होतात, एकदम छान होतात। हे तुम्ही बघू शकता एकदम हाताने हे होतात, दात न खाणारे पण चवीनं खातील इतके आणि मऊसूद आणि खूप खुसखुशीत छान होतात। थँक्यू। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।